ओव्हरलोडेड डीपीमुळे शेतकऱ्यांचं रब्बीचं पीकही धोक्यात आहे। शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात निवेदन दिलं। जुन्या डीपी शेजारी नवीन डीपी बसवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। तर अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वऱ्हा, माळेगाव, अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर, धोत्रा, सालोरा, शेंदोशा बुद्रुक, शिवनगाव, फत्तेपूर, शिरजगाव, मोझरी, शेंदोळा खुर्द, मोझरी आणि गुरुदेवनगर यासोबतच मार्डी अशा 15 गावातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये धडक दिली। तर जुन्या डीपी शेजारी नवीन डीपी बसवण्याची मागणी आता त्यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी विजेची मागणी केलेली आहे। तर या संदर्भात शेतकऱ्यांनी अभियंत्यांची भेट घेतली। अभियंत्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। ओव्हरलोडेड डीपीमुळे शेतकऱ्यांचं रब्बीचं पीक आता धोक्यात आलंय। त्यामुळे जुन्या डीपीच्या शेजारीच नवीन डीपी बसवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। कृषी पंपाच्या ज्या डीपी आहेत त्या ओव्हरलोडेड झाल्या आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ओलीत होत नाही आहे। अनेक कृषी पंपाच्या ज्या डीपी आहे त्या भ्रष्ट होऊन राहिल्या, केबल तुटणे किंवा त्या बंद पडणे, किटकॅट फुटणे असं सगळं होत आहे। त्यामुळे आज आम्ही उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आलो आणि जवळपास 8 ते 12 गावातले इथं शेतकरी आहे त्यांना मागणी केली आम्ही की ज्या डीपीवर लोड आहे त्या डीपी तर दुरुस्त करा, पण त्या ठिकाणी नवीन जास्त हाऊस पॉवरच्या नवीन डीपी द्या। आणि त्याचा आता साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि डीपीडीसीकडे पाठवू आणि हे तातडीने करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। आणि शिवाय ज्या लाईन जुन्या झालेल्या आहे, कृषी पंपाच्या ज्या जुन्या लाईन झालेल्या आहे, डीपीवरचे जे केबल जुने झालेले आहे, तर ह्या सगळ्या दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। आता साहेब प्रस्ताव पाठवल्यानंतर काय होईल हे आता बघू। कृषी पंपाच्या ज्या डीपी आहेत त्या ओव्हरलोडेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।